छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मधुताराचे महाआरोग्य शिबिर संपन्न। वृत्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी मधुतारा दिव्यांगन सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम मुंबई कांदिवली येथे परिसरातील नागरिकांसाठी कष्टकरी वर्गासाठी कलश सोसायटी यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर पार पडले। मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुतारा मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री विक्रमजी माने यांच्या अध्यक्षतेखाली मधुतारा स्नेही शिबिराचे आयोजक श्री नरेशजी मोरे यांच्या सहकार्याने अपेक्स हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्केटिंग हेड दिग्विजय सिंग, शिबिर हेड अजयजी पलांडे यांच्या सहकार्याने हे शिबिर राबवले गेले। यावेळेस कलश सोसायटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या शिबिरात असंख्य नागरिकांनी आरोग्य तपासणीमध्ये ब्लड शुगर, डायबिटीज, दंत तपासणी, डोळे तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच इतर अनेक उपचार यांचा लाभ घेतला। यावेळी मधुतारा मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री विक्रमजी माने, राज्योपाध्यक्ष अॅडव्होकेट योगिता सावंत, मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट रेहाना शेख, मुंबई उपाध्यक्ष श्री हुसेन भाऊ अख्तर दिवा, अध्यक्ष श्री हेमंतजी माने उपस्थित होते। यावेळेस अॅडव्होकेट रेहाना शेख, अॅडव्होकेट योगिता सावंत यांनी मधुताराच्या कार्याची माहिती सांगितली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, त्याच स्वराज्याचा भाग म्हणून मधुतारा संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य दिव्यांगन यांच्या सेवा सर्वांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांसाठी करीत आहे, असे मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे म्हणाले। यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव घोषणांनी परिसर दणाणून सोडला। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक श्री संतोष रांडे। और अपने आकर के जो हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाएंगे इसके लिए आपका धन्यवाद मानते हैं। और खास करके श्री मैडम को ये कहूँगा मैं कि जैसा किसी के सामने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज केवल हिंदुओं के राजा नहीं थे, वो आम जनता के राजा, उनका शत्रु कोई धर्म का राजा नहीं था। जो शत्रु थे इसलिए छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कहा गया है और सच बात है। कल्याण के सूबेदार थे, उनकी बहू को मराठों ने जीतकर वो गलती से बेटाने से लेकर आई और शिवाजी महाराज के सामने खड़ी की गई। तो महाराज इतने कठोर होते कि उस मराठा युवक को उन्होंने कल्याण किया ही है, लेकिन वो जो बहन वो जो बहन लेके आया था उसको फाउंडेशन हे काम करत आहे आणि त्याच माध्यमातून आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा मी सर्व सोसायटी करायला मी त्यांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान असा उपक्रम राबवला, जीवाला जीव देण्याचा उपक्रम राबवला। पुन्हा एकदा मी विक्रम माने साहेबांचं खरंच कौतुक करतो की विक्रम माने साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत 60 ते 70 जणांचे डोळ्यांचे ऑपरेशन झालेले आहे आणि जणांना पाय बसवले। एका जोरात कार्य झालं पाहिजे त्याच्यासाठी, कारण महाराष्ट्र त्यांना ओळखतो जाता, कारण की माझं पेपर, फेसबुक, इंस्टा आणि मधुतारा फाउंडेशनचं महाराष्ट्राचं कार्य हे मुंबईमध्ये कसं चालतं हे विक्रम माने साहेबांनी दाखवलं। आज या वयामध्ये 100 वयामध्ये हे देखील एवढं मोठं काम करते, जीवाला जीव देण्याचं काम करते, त्यांच्या पाठीशी राहा आणि सोबत सर्वांनी मधुतारा फाउंडेशनच्या सोबत राहून